नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष मुलाखत मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून एक गंभीर बाब समोर आलेली आहे। ती बाब म्हणजेच 124 चा आकडा, ज्या अविवाहित मुली गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आणि हा केवळ आकडा वैयक्तिक दृष्ट्या आकडेवारीत नाही तर सामाजिक दृष्ट्या ही गंभीर बाब आहे। आणि म्हणूनच या विषयाची सविस्तर माहिती आज आम्ही घेणार आहोत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे सर यांच्याकडून। तर सर, सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनल मार्फत स्वागत आहे। सर, तुमचा परिचय आणि तुमच्याविषयी थोडी माहिती आमच्या दर्शकांना द्या। सर, मी डॉक्टर अविनाश गावंडे, मी मागच्या 27 वर्षापासून नागपूर मेडिकल कॉलेजला शिक्षक आहे आणि मागच्या 2019 पासून मी वैद्यकीय अधीक्षक आहे आणि पीडियाट्रिशियन म्हणून मी मागच्या काही वर्षापासून काम करतो। जेव्हा मी वैद्यकीय अधीक्षक झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे, कारण माझ्याकडे कॉल यायचे आठवड्यातनं काही कॉल की सर ही अनमॅरिड मदर आहे। अनमॅरिड मदर म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही त्या माता होणं किंवा प्रेग्नन्सी विदाउट म्हणजे आउट ऑफ मॅरेज। तर ह्या गोष्टी हे आम्हाला थोडंसं लक्षात आल्याच्या नंतर हे म्हणते हा सोशल इश्यू आहे, याच्यावर आपलं लक्ष देणं आवश्यक आहे। त्यामुळे आम्ही मागच्या 1.5 वर्षात हा स्टडी केला आणि त्या स्टडीमध्ये जवळपास 124 माता अशा लक्षात आल्या की ज्यांचं लग्न झालेलंच नाही आहे आणि त्या माता झालेल्या आहे। याचे बरेचसे कारण आहे, त्यामुळे मग आम्ही आता थोडासा हा रेकॉर्ड बेस्ड स्टडी केला। पण याला आणखी डिटेल जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला क्वालिटेटिव्ह स्टडी करणं आवश्यक आहे आणि ते क्वालिटेटिव्ह स्टडी आम्ही सुरू केलेला आहे। त्यामध्ये बाकीचे कारण आणि या आपण काही प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकतो का या सोशल कॉजसाठी हे त्यामधनं निष्पन्न होईल। सर, जेव्हा हा आकडा तुमच्या समोर आला 124 चा, जेव्हा तुम्ही तो अभ्यासला त्यावेळी तुमची काय प्रतिक्रिया होती, काय वाटत होतं, सामाजिक दृष्ट्या काय चित्र होतं? हे याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कोणत्या वयात असं होते आणि याचे कारण काय आहे आणि त्याच्यात माता आणि बाल या दोघांना कुठले संभाव्य धोका होऊ शकतात आणि ते धोके होऊन म्हणजे त्यांना काही पुढे प्रॉब्लेम होणे त्यासाठी आपण ॲज अ डॉक्टर म्हणून काय करू शकतो, ही पहिली आमच्या मनात प्रतिक्रिया आली। आणि आमच्या निष्कर्षात असं आलं की यापैकी जवळपास 67% ह्या माता हे लेस दॅन 18 इयर्स होत्या आणि 30% हा 18 म्हणजे 24 वर्षापर्यंत आणि 24 ते 27 वर्षापर्यंत 21 वर्ष आणि मोर दॅन 25 ह्या 4% माता असं तेव्हा आमच्या लक्षात आलेलं आहे। तर सर, मग जे कमी वयामध्ये जी प्रेग्नन्सी असते तेव्हा त्यांच्या आरोग्यावर त्याचा काही परिणाम आढळतो का? मग डेफिनेटली आपण आधीपासून सगळ्यांना माहित आहे की जेव्हा कमी वयात जर एखादी मुलगी माता होत असेल त्यावेळेस तिच्यावर तर परिणाम होतेच, तिच्यावर शारीरिक तर परिणाम होतात आणि सोबतच त्यांचं मनाची तयारी झालेली नसते बाळाला आपल्याला वाढवायची आणि बाळाला वाढवायसाठी आपल्या मनात किंवा आपल्या न्यूट्रिशन मध्ये काय चेंजेस व्हायला पाहिजे, बाळाची मानसिक शारीरिक वृद्धी झाली पाहिजे आणि बाळ चांगलं तंदुरुस्त तयार व्हायला पाहिजे, ही मानसिक स्थिती तयार झालेली नसते, सोबतच शारीरिक स्थिती पण तयार झालेली नसते। आणि काही काळात जर तुम्ही आमच्या याच्यात लक्षात आलेलं आहे 53 to 54% हे जवळपास रुरल एरियातले आहे आणि 47% हा अर्बन एरियातले आहे। म्हणजे रुरल एरियात जर त्यांच्या न्यूट्रिशनवर भर नसेल तर त्या माता स्वतः कुपोषित असू शकतात, त्याच्यामुळे बाळाला सुद्धा आणि माताला सुद्धा काही शारीरिक दुष्परिणाम या डिलिव्हरीच्या माध्यमातून होऊ शकतात। ज्यावेळेस या मुली डिलिव्हरीसाठी किंवा ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्याकडे येतात त्यावेळेस त्यांना कुटुंबाचा पाठिंबा असतो की त्या सहजासहजी की एकट्याच येतात? मग नाही, हे आतापर्यंत आमच्याकडे जे आलेले आहे हे मोस्टली कुटुंबासोबत येतात। कधी कधी त्यांना माहिती होत नाही, इथं आल्यानंतर लक्षात येते की ती गरोदर राहिलेली आहे आणि काही केसमध्ये हे पोलीस घेऊन येतात, कारण ह्या केसेस बरेचदा पोलीसला आधीच मेडिकल लिगल केस असल्यामुळे काही ठिकाणी पोलीस पण घेऊन येतात। आता जे हे सिच्युएशन सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटते की जसं तुम्ही म्हटलेलं आहे की ही ग्रामीण भागातच नाही तर नागपूरमध्ये पण झपाट्याने वाढत आहे, तर यामागचं कारण काय असू शकते? हे आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये असल्यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये साधारणतः सेमी अर्बन किंवा रुरल एरियातले लोक जास्त येतात आणि काही शहरात कदाचित हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात असेल आणि त्या आपला जे स्टिग्मा आहे, सोशल स्टिग्मा आहे किंवा लोकांना जे बदनामीची भीती असते यामुळे ह्या काही केसेस शहरातल्या सुद्धा बाहेर येत नसेल असं पण होऊ शकते। त्याच्यामुळे हा डाटा एक्झॅक्ट शहरातला किती असेल हे सांगणं कठीण आहे आणि हे अशा परिस्थितीला जाणून घेण्यासाठी याचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी आमचा हा पुढला जो क्वालिटेटिव्ह स्टडी राहील याच्यात पूर्ण लक्ष देईल। पण सध्याच्या काळात आम्हाला असं वाटतं की सध्या मुलं जे आहे
मूल आणि फॅमिली यांचं बॉन्डिंग कमी होत आहे. दुसरं कारण सोशल मीडिया जे आहे, सोशल मीडियाचा वापर जास्त असल्यामुळे मुलं मुली लवकरच अशा प्रलोभनाला किंवा अशा वाईट प्रवृत्तीला बळी पडू शकतात. तिसरं कारण जे लहानपणापासून सेक्स एज्युकेशन मुलांना, लैंगिक शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे, ते लैंगिक शिक्षण आपल्याकडे याच्यात अभ्यासक्रमातही आहे, पण कदाचित काही ठिकाणी मिळत नसेल कुठल्या कारणाने, कदाचित हे पण कारण असू शकते. आणि चौथं कारण म्हणजे सोशल काही म्हणजे ज्यांची मानसिक विकृती असते अशी काही लोक असल्यामुळे त्या व्यक्तींना सुद्धा ह्या मुली बळी पडू शकतात. आणि त्याच्यामुळे हे एवढे कारणामुळे ह्या म्हणजे प्रेग्नन्सी आउट ऑफ मॅरेज आहे याचं कारण जास्त वाढण्याचं कारण हे असू शकते. आता आपण कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्या मार्फत जनजागृती करू शकतो किंवा एक अवेअरनेस आपण सतर्कता देऊ शकतो, काय करू शकतो त्यासाठी? यासाठी गव्हर्नमेंट पातळीवर तर सगळी हे सुरू आहे तयारी. याच्यासाठी ISA मटेरियल म्हणजे एज्युकेशन होणं आवश्यक आहे. NGOच्या मार्फत सगळे जे पालक आहेत त्यांना शिकवणं आणि लहान मुलांना लहानपणापासूनच ह्या गोष्टी कशा आहे, लैंगिक शिक्षणाच्या गोष्टी समजून सांगणं. व्हॉट इज गुड टच, बॅड टच, पुढच्याच्या मनात गुड टच कोणता असेल. एखादा व्यक्ती जर लहान मुलांना हात लावत असेल भेटा म्हणून, तर त्याचं खरोखर त्याच्या मागे त्याचं हे गुड टच आहे की बॅड टच आहे हे सध्या शिकवणं हे मुलींना सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे NGO प्लस पालकांनी जागृत राहणं, ज्याला जागृत पालकत्व म्हणता येईल, वॉचफुल पॅरेंटिंग, हे सर्वात महत्वाचं आहे. कारण हे सोशल मीडियामध्ये असतात आणि आई वडील सध्या बिझी असतात, त्याच्यामुळे त्यांचं कदाचित कधी लक्ष जर राहिलं नाही तर हे मुली या किंवा मुलं या गोष्टीला बळी पडू शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक पॅरेंटनी वॉचफुल पॅरेंटिंग करणं आवश्यक आहे. टीचरचा रोल सर्वात महत्वाचा आहे. त्यांनी पण आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या जेवढे विद्यार्थी येतात त्यांना या गोष्टीला जागरूक करणं, या गोष्टीवर भर घालणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि जर इन टर्न सोसायटी जर बदलेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी मदत होईल. सर, आतापर्यंत आपल्याकडे जेवढे आलेले आहेत, ज्या मुली आलेल्या आहेत, तर असं सक्सेस सर्वांची डिलिव्हरी झाली की कोणी अबॉर्शन केलं, कोणी डिलिव्हरी केली, त्या पिरियड तो असा काहीतरी एक टाइम पिरियड जे आलेले आहेत तर काही अबॉर्शन करायला लागलं, कारण काही मुली खूप लहानच असायच्या, त्यांची मानसिक स्थिती नव्हती आणि कमी दिवसाची प्रेग्नन्सी होती. जसं प्रेग्नन्सी 20 आठवड्याच्या आधी असेल तर तसेच जवळपास 34% होते. 20 ते 24 वीकचे प्रेग्नन्सी हा 19% होते आणि 24च्या नंतरच्या प्रेग्नन्सी हा 24 आठवडे ज्यांना झाली होती प्रेग्नन्सी अशा 45% प्रेग्नन्सी होत्या. यापैकी जे कमी दिवसाच्या प्रेग्नन्सी होत्या त्यापैकी 47% लोकांनी टर्मिनेशन केलेलं आहे. आणि कंटिन्युएशन साठी काही लोकांना प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची होती असे 19% आहे. आणि त्याच्यापैकी जे शेवटच्या टर्म मध्ये आले त्या 33 लोकांनी डिलिव्हरी झालेली आपल्याकडेच झालेली आहे सक्सेस सर्वांची. सर, आता इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तर आता तुमची व्यक्तिगत भूमिका या मुद्द्याला घेऊन काय राहणार आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे पुढे हा क्वालिटेटिव्ह स्टडी करणं, जेणेकरून आपल्याला याचे एक्झॅक्ट कारण आहे हे लक्षात येतील आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून काही गोष्टी करता येईल का NGO लेवलला आणि शाळेच्या लेवलला किंवा पालकाच्या लेवलला, समाजाच्या लेवलला करता येईल हे करणं. आणि सोबतच आता आहे त्या परिस्थितीत जेवढं जनजागृती करता येईल, जेवढं NGOने काम करता येईल, जेवढं शाळेतनी काम करता येईल, जेवढं पालकांनी काम करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ आमच्यासाठी काढला आणि इतकं माहितीपूर्ण आम्हाला ते स्पष्टीकरण दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. सामाजिक दृष्ट्या जी गंभीर बाब आहे, ज्या अविवाहित मुली स्वतःच्या वयोगटाला न बघता या सर्व गोष्टींना बळी पडत आहेत, परंतु यासाठी जर एक परिवार कुटुंबाने कशी अंमलबजावणी करायला हवी, शाळेमध्ये शिक्षकांनी मुलींना कसं एज्युकेशन द्यायला हवं, आता आमचा जो एक प्रजनन हा एक चॅप्टर सेक्सला घेऊन जो आम्हाला शिकवला जातं, यामध्ये प्रॉपर एक एज्युकेशन त्याचं मुलींना शिकायला हवं आणि मुलांना पण तितकं शिकवायला हवं, हे आज आम्हाला कळते आहे की सोशल मीडिया आणि जे एज्युकेशन आम्हाला पाहिजे आहे ते एज्युकेशन आमच्यापर्यंत येत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात येते की इंडिपेंडेंट जी मुलं झालेले आहेत त्यांची स्वतंत्रता हे कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. तर ही फक्त वैयक्तिक आणि वैद्यकीय आकडेवारी आपण लक्षात न घेता ही जी एक गंभीर आणि संवेदनशील बाब आहे यावर सगळ्यांनी विचार करायला हवा आणि सर्व पालकांनी सुद्धा यासाठी सतर्क राहायला हवं. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण विषयासह. तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर.